नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला का हे गवत आहे का, कसलं गवत आहे बघा. आपल्या घराच्या भोवती अवती सारं गवत असतंय. मग ह्या गवताने आपल्याला मच्छर ही भरपूर होतात. मग मच्छर ही झाल्यामुळं आपल्याला भरपूर हानिकारक होते. आजारी हे आपल्या घरची लेकरं बाळं पडतात. मग त्याच्यासाठी आपल्याला हे गवत आपण कितीतरी वेळा असं उपटून घेतले ही झालं तरी किती ढिगारा पडलेला आहे का. हे गवत उपटलेलं आपण. मग हे आता पाऊस लागल्यापासून 3 वेळा झालं गवत उपटायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला घरच्या घरी तणनाशक सारखं आपल्याला औषध बनवायचं आहे आणि घरच्या घरी मारून ह्याला आपल्याला 2 तासामध्ये याचं धुरळा करून टाकायचं आहे. असं औषध आपण घरच्या घरी तयार करणार आहे. आता हे केमिकल किती महाग आहेत. 2,4-D झालं, पुन्हा राऊंड ऑफ झालं. ही महागडी औषधं आपल्याला घराच्या भोवती हे मारायला परवडत नाही. ती भरपूर ज्याला शेती ही माणसांना आहे त्या माणसांना परवडतं, त्यांना बांधणी ह्याने माराय. मग आपल्या घराच्या अवतीभोवती अंगणामध्ये गार्डनमध्ये असे साईडने असे खराब गवत येतं ना, मग ह्या गवताला आपण जाळून टाकणार आहे. मग कशा पद्धतीने आपण जाळतोय हे तुम्हाला आपण दावणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गवतापासून आपल्याला काहीच हानी झाली नाही पाहिजे. आपल्याकडे जनावरं असतात, कोंबड्या असतात. मग ती कसं औषध तणनाशक महागडत असलं केमिकलवालं मारलं तर काय होतं, जनावरांना हानी होती. जनावरं आपले मरू शकतात त्या औषधाने खाऊन. पुन्हा आपल्या कोंबड्या ही गवत खात्यात, कोंबड्यांचं ह्यांचं खाद्य जनावरांचं. मग ती काय होतं माहिती का, असं कचा तोडून खाऊन असे काँग्रेस झालं ही झालं हो का, हे असली गवतं खाऊन ती त्यांना हानी होऊ शकते. म्हणून आपल्याला तसं न काय करता जनावरांना पण हानी काय झाली नाही पाहिजे आणि आपल्या दारामधलं गवत पण सर्व जळून गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला घरच्या घरी अशा पद्धतीने इतकं भारी औषध बनवायचं आहे की आपलं सोपं आणि रुपया खर्च नाही. आपला थोडी वस्तू लागणार आहे तर किरकोळ एकदम का. मग आपण आता ह्या गवत मारून टाकायला किंवा जाळून टाकण्याकरता सुरुवात करूया व्हिडिओला. का आता आपल्याला लागणार आहे ती म्हणजे एक मापासाठी म्हणून का एक वाटी लागणार आहे का, एक वाटी लागणार आहे आपल्याला. मग आपल्याला वाटीमध्ये का आपल्याला लागणार आहे तो म्हणजे काय, युरिया. आपण एका शेतकऱ्याकडनं युरिया आणला थोडा. मग म्हणलं आपल्याला हा घरगुती औषध आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यामुळं आपण युरिया घेऊन आलो. म्हणलं आपल्याला आणि आपल्या लोकांना बी सर्वांना बी कळलं पाहिजे ना, ह्या आपल्या घराच्या भोवतीने अवतीने असं औषध मारायचं असं बनवून आपल्याला. तरी आपल्याला हो का साधारण आपल्याला हो का इतकं हो का एवढं लागणार आहे युरिया. हो का एवढ्या पद्धतीने आपल्याला युरिया लागणार आहे. हो का आपण आता हे राहिलेला आपण युरिया इथं ठेवून देऊ साईडला बांधून. हो का त्याला गाठ मारून आपण साईडला ठेवूया. हो का आपण पाणी घेतलेलं आहे ती म्हणजे का 10 लिटर पाणी घेतलेलं आहे आपण. कारण आपल्याला एवढ्या एरियाला एवढं पाणी लागणार आहे. का आपल्याला सपट अशी वाटी भरून का एरिया आहे का. का एवढा एरिया आपण सपट वाटी भरून घेतलेला आहे. आपल्याला एवढ्या एरियापासून हा गवत कसं जळतोय आपण ते तुम्ही पहा. आणि हे गवत काय थोडं नाही, भरपूर आपल्या एरियामध्ये झालं आहे. काय पाठीमागे आहे का बाथरूमच्या शेजारी ही पाणी ही जाऊन, त्याच्यामुळं आपल्याला आज सर्व गवत जाळून टाकायचे. मग ते आपण कशा पद्धतीने हे जाळून टाकतोय ते बघा. हो काही असले काटेरी गवत हो का, हाताने काढायचं तर एवढं सोपं आहे का. हो का हे घाला किती काटे इथं आहे का. मग हे आपण असंच येडं वाकडं काढून टाकतोय. पण ही मुळापासनं एकदम नाही ना त्याच्या 2 तासामध्ये ही गवत अशा मानात टाकून देणार आणि जळलेलं तुम्ही पाहू शकता. आता हो का आपल्याला एवढा एरिया घ्यायचा आहे. मग एवढा एरिया आपल्याला हो का एवढ्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. हो का आपल्याला एवढा एरिया ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे हो का गावरान गाईचं गोमूत्र लागणार आहे का. म्हशीचं असून द्या, जलच्या गाईचं असून द्या, फक्त गोमूत्र पाहिजे. गोमूत्र आपण देवदेवाच्या ह्याच्या टायमाला कसं असं अंगावरती ह्याच्यावर काय बाधा झाले तरी असं टाकतो आपण, म्हणजे आपण शुद्ध होतो गोमूत्र टाकल्यामुळे. हे गोमूत्र आपण आणि ती बी गोमूत्र असं ताजं आणायचं नाही.
एक रात्रभर मुरलेलं पाहिजे. म्हणजे आज संध्याकाळी गोमूत्र आणलं तरी सकाळी आपल्याला ह्याचा उपयोग करायचा. कमीत कमी 12 तास तरी गोमूत्र मुरलं पाहिजे. मग हो का आपल्याला ही गोमूत्र एक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. एक ग्लासभर गोमूत्र टाकून घ्यायचं हे का. हो का आता गोमूत्र आपण टाकून घेतलेलं आहे. मग ह्याला आपण मिक्स करून घेऊया. मग तुम्हाला आणि काय टाकायचं आहे सांगतो मी. आता युरियाचं काय लगेच हे होऊन जातं, उघळून जातं, हिरवं इघळून जातं. आपल्याला गोमूत्र आणि युरिया टाकलेला आहे. हो का आपल्या पाण्याचा आता कसा चेंज झालेला आहे कलर बघा. हो का आत्ता हे वातावरण बघा, घडीला आता पाऊस सारखा येतोय. सारखा म्हणजे खेळातनं 10-5 वेळा पाऊस येऊ जायला लागलेला आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला हे गवत बी काढणं व्हायना आणि काहीच व्हायना. आपण तुम्हाला तर मगाशी दावलं 2-3 वेळा आपण गवत काढलं होतं. मग हे सारखं गवत काढायचं काय. मग आपल्याला ह्याच्यापासून किती आजार होतात, मच्छर येतात, ही चुकाटा आहे, मोठं साप हिंडतात घराच्या कडेने. मस्त अडचण झाली की त्याच्या आड लपत्यात कशाच्या काय अशा घराच्या कडेने आपले असे टाकलेले जुने पत्र कुठं काही असते वस्तू असतात अशा आड बसतात ती. मग ह्या औषधाच्या हानीने वासाने ह्यानी का नाही आपल्या येणार नाही. तो आपली घरांना खिडक्या असतात, खिडक्यामधनं पाठीमागणं असे दामणी हे जाऊ शकतात. मस्त आपण काचा हे सारखं लावतो, परंतु नाही लावलं तर त्या टायमाला अशी जाऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्या घराच्या भोवती अवती निर्मळ पाहिजेत. मग त्याच्यामुळे हो का हे गवत आहे ना, सर्व गावात आपण 2 तासामध्ये जाळून टाकणार आहे. आता ही तुफुर्डी ही मोठी औषधं येतं, 1371 तुफुर्डी ही ह्यांनी जळतं गवत. परंतु मुख्य जनावराला तुम्हाला सांगितलं मी हानी होती. मग आपल्याला कशाला हानी बी नाही झाली पाहिजे, कोणाची नुकसान बी झाली नाही पाहिजे. लोकांची जनावरं ही उन्हाची चरत्यात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. फक्त आपण 2 तासामध्ये ही गवत आहे ना डायरेक्ट मारून टाकणार. हो काही गवत बी कसं आहे मोठ्या पानाचं ही आहे, ह्याने हराळ पण मरते. तुम्हाला सांगतो पुन्हा लव्हाळा मरतो. हे काही हराळ पण आहे ह्याच्यात. लव्हाळा काँग्रेस हे अशी सर्व गवत आहे ना, सर्व ह्यानी न केमिकलचं औषध आपण बनवले नाही, केमिकल नाही ह्याच्यात काय नाही. आणि हो का दुसरं म्हणजे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काय, आपण युरिया आणि गोमूत्र टाकलेलं आहे. हो का आपल्याला एक अखंड लिंबू घ्यायचं, लिंबू हो का एक लिंबू घ्यायचं. मग आपण आता ही लिंबू एक कापून घेऊया. हो का आता आपण एक लिंबू कापून घेतलेलं आहे. हो का आता आपण ह्याच्यामध्ये पिळून घेऊया. असलं जबरदस्त आहे तर मरतं नाही ह्याने. कारण आपण प्रयोग पहिला केला, अगोदर प्रयोग केला घरगुती, साईडचं गवत जाळून बघितलं, रानाला पण बांधाने एका मारून बघितला एक पंप. मग आपल्याला त्याचा अनुभव आला. त्याच्यामुळं म्हणलं आज आपल्याला व्हिडिओ बी बनवूया, लोकांपर्यंत आपण कशा पद्धतीने तण मारायचं औषध बनवलं आहे हे आपण जाऊया. त्याच्यासाठी आपण घरगुती तणनाशक बनवतो आहे बघा. हो का दुसरं आपल्याला काही पण लागत नाही. युरिया एक लागतोय आणि गोमूत्र, गाईचं गोमूत्र एक लागत आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला हो काय आपण 3 वस्तू टाकल्या का नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागायची म्हणजे शॅम्पू. हो का शॅम्पू आपल्याला किती लागायची, अर्धी पुडी लागायची. का शॅम्पू लागायची म्हणजे शॅम्पू कशासाठी लागायची माहिती का. आता हे वातावरण तर तुम्ही बघता 5-5 मिनिटाला चेंज होतं आहे. मग चेंज झाल्याच्या पुढं काय होतं आहे, पाऊस येतो आहे. मग पाऊस आला, आपण जर ही औषध मारलं अशा पद्धतीने, पाऊस आला तरीही गवत आपलं जळणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला ही शॅम्पूची पुडी एक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. का टाकून घ्यायची, शॅम्पूनी ह्याच्यावरचं पाणी ना, ही पाण्याला ही औषध आपलं चिटकून धरतं ही शॅम्पू. मग हे चिटकून धरल्यामुळं हे जेव्हा पाणी पडलं तरी असं पाणी नितरून खाली जातं, आपलं औषध त्याला बसू शकतं. म्हणून आपल्याला ही शॅम्पूची एक अर्धी पुडी टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये. आपण एक अर्धी पुडी शॅम्पू ह्याच्यामध्ये टाकून घेतलाय बघा. हो का परत ह्याला आपण अशा पद्धतीने हलवून घेऊ. आता आपला युरिया हे सर्व मिक्स झालेलं आहे बघा. काही पण आतमध्ये राहिलेलं नाही. हे पहा तुम्ही हे का लिंबाचं ह्याचं फक्त दिसतंय नाही तर सर्व हे झालं.
कसलीच आपल्याला हानी नाही. औषधाने आज कितीतरी लोकांना आजार निर्माण होतात. धान्याचा आजार होतो, नाकातोंडातनं ते आतमध्ये जातं. भरपूर आपल्याला हानी होत्यात त्या औषधाने, तणनाशकने. वाटतं तेवढं आपल्याला सोपं नाही ते. त्याच्यासाठी तोंड बांधावं लागतं, जाम हँगलोज घालावं लागतात, आपल्याला एकदम निगा करायला मास्क लावावं लागतं तोंडाला. तसं ह्याने काहीही आपल्याला हानी होणार नाही असं. आणि आपलं घराच्या अवतीभोवतीचं सर्व गवत बी जळून जाणार आहे. हो काही आपण डिपो तुम्हाला मगाशी दावलेला होता का नाही, हे असं हे आपण 2-3 वेळा झालं हे गवत काढायचं टाकायचं, काढायचं टाकायचं. मग तसं न काय करता आज आपण हे औषध कशा पद्धतीने मारून तुम्हाला दावतोय की तुम्ही आता पहा. फक्त ह्याने 2 तासामध्ये गवत आपलं लगेच असं माना टाकून देणार. आणि त्यांच्या मुळाशी ह्याचं हानिकारक गोमूत्र तुम्ही आपली गावरान गाय असून द्या, शिळे असून द्या, कुठली बी जनावर असून द्या, एका जागेवर बांधलं ना त्या ठिकाणी ती असं गवत हे असतं ना, हराळ ही ती तशा ठिकाणी तुम्ही बांधून बघा. शिळीचं गाईचं असून द्या गोमूत्र असं पडलं ना त्या ठिकाणी, तिथलं गवत पण समजा असं ऑटोमॅटिक जळून जातं. गुराचं इतकं गोमूत्रामध्ये पावर आहे ह्या. मग तीच आपल्याला आता आपल्याला लागायची ती म्हणजे काही ही मारण्याकरता आपल्याला पंप लागायचा आहे. आपण पंप आणलेला आहे. काही पंप आणलेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणता दादा ह्याच्यामध्ये तू काहीतरी अगोदरच पंपामध्ये भरला असं आणि पुन्हा ही पाणी टाकून लावशील. पण यात बघा मोकळा खड पंप आहे का. मग आपण हे औषधच मारायचा पंप आहे, पण स्वच्छ आपण एकदम धुवून घ्यायचा. पंप औषधाचा ठेवायचा नाही, कारण पहिल्या औषधाने ह्या औषधाला आपल्या मारणार नाही, मग ते औषधाचा आपल्याला उपयोग होणार नाही काय. मग आता आपण हे आपण बनवलेलं 9-10 लिटर औषध बनवलं एवढ्यात आपण. मग काही आता आपण तुम्हाला त्याच्यामध्ये भरून मारून धावणार आहे आपण. जितकं आपल्याला जास्त बनवायचं, एक पंप फुल बनवायचा असेल तर आपल्याला अशा 2 वाटे घ्यावं लागणार. असं मापच करायचं त्याचं. त्याने कसला वास येत नाही आपल्याला. परत तुम्हाला सांगतो आपल्याला अनेक शरीरावर आपल्या परिणाम होत नाही. घरगुती आपलं तणनाशक बनवायचं आणि मारायचं. फक्त आपले बगीचा असतात ना त्यांना लक्ष द्यायचं, कारण फुलाची झाडं हे आपण दाराभोवती हे लावलेली असतात ना त्याच्यावरती आपल्याला औषध उडून द्यायचं नाही. फक्त हे आता हे बी आपण हे केलेलं हे पंपात शोधून घेतलेलं आहे, कारण हे पंपामध्ये जाऊन गुंतून बसू शकतात. पंपाचा आपल्या वाटळ होतो, घोटाळा होऊ शकतो. आता आपण हे पॅक करून घेऊया. आपण आता पॅक करून घेतलेलं आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण पंप आणलेला आहे मारण्याकरता. मग चला आता आपण ही पंप मला आता मारून धावतो मी. आता औषध कशा पद्धतीने मारतो फक्त तुम्ही 2च तास बघा. का नाहीतरी असल्या त्या असल्या बाटल्या औषधाच्या मोठमोठ्याले लोक आणतात मारतात, पण ह्याने आपल्याला भरपूर हानी होती. माणसं आपल्या शरीरावर बी परिणाम होतो. तुम्हाला सांगतो मुके जनावरांना बी खाल्लं त्यांनी चुकून तरी पोट फुगतं, पुन्हा पॅरेलिससारखा आजार होतो शरीराला, लकवा भरतो शेळ्यांना. औषधाचं लय बेकार काम आहे. त्याच्यामुळं आपण घरगुती असं औषध बनवायचं आणि अशा पद्धतीने आपण फवारा मारून घेऊया. आता आपण पंप गुंतवून घेऊ, पाठीला लावून घेऊ. आपले ते संरक्षणासाठी बेल्ट दिलेलं आहे तर मस्तपैकी. तर हो काही जळलेलं गवत तुम्ही पहा एकदा आहे का. मग हो काय आता ही गवत आहे आपल्या घराच्या भोवती आवते. मग हो आपण आता त्याला मारायला सुरुवात करूया. बघा आपण आता पंप चालू केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला गवतावर मारून देईल. हराळा असू द्या, लावाळा असू द्या, सर्व गावात आपलं
जळून जातं. कांगरी पातळ असे येड्या बाबी ह्या सर्व सर्व आपल्याची पाले ही समजा गोळून टाकतात. हो का, तरी मित्रांनो आपण आता हो काही शेतकरी दादांनो आपण हे आता सर्व औषध मारलेलं आहे ना, ही तुम्हाला 2 तासाच्या नंतर समजा असे माना ही मोडून गेलेलं दिसणार आणि दुसऱ्या दिवशी सारं पांढरं शुभ्र गवत सारं जळून गेलेलं दिसणार. फक्त आपल्या बगीच्याला ह्याला ध्यान राखा फक्त. आणि आपण जशा पद्धतीने असं माप करून तुम्ही हिरे 1 वाटी, गोमूत्र 1 ग्लास आणि शॅम्पू आपला थोडासा अर्धी पुडी, पंप फुल करायचा असला तर 1 पुडी टाकली तरी चालती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ जरी टाकलं तरी पण चालतं बघा. मिठाने पण अनेक पॉवर येते जास्त, पण आपण मीठ न वापरता गोमूत्र, युरिया हे दोन्ही 3 वस्तू वापरलेले आहेत. मग तरी मित्रांनो आणि तो आपल्याला लागणार एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिंबू मात्र लक्ष देऊन 1 लिंबू टाकायचं. बघा तरी मित्रांनो आपण अशा पद्धतीने औषध बनवलं, तशा पद्धतीने तुम्ही पण औषध बनवा आणि आपल्या गार्डनमध्ये घराच्या कडेने चोकाट्याचं हे जे बे असतं आपल्याला मारून घ्या. आणि बघा आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही असं पावसाच्या दिवसामध्ये तणनाशक मारा किंवा असं हिकून तिकून वेळेस का नाही आपल्याला ही झालं घराच्या भोवती मच्छर ही झाली तरी हीच फवारणी अशा पद्धतीने करून घ्या. एक मच्छर तुमच्या घरामध्ये खिडकीमधनं येणार नाही किंवा काय नाही. मग तरी मित्रांनो बघा आता मी राहिलेलं औषध मारून घेतो. मग तवर नमस्कार, धन्यवाद.